आज आपण बनवणार आहे मस्त असं हिरवागार आणि पांढरा शुभ्र मुळा आणलेले आहे मी। पाहू शकता तुम्ही एकदम मस्त पान आहे। पानं सुद्धा एक नंबर आहे। हे पानं सुद्धा आपण भाजीमध्ये यूज करणार आहे। हे पाल्याचे पण सुद्धा आपल्याला भाजी बनवायची आहे। आणि एक पण पान तुम्ही बघू शकता खिडके नाही किंवा काहीच नाहीये, एक नंबर पान आहे। तर आपण हे पाल्याची भाजी कोणी खाल्लंय का नाही मला माहित नाही, पण या ज्या मुळाला काटे असतात त्यामुळे पाल्याची भाजी आपण खात नाही। आणि ज्याला काटे नसते बिना काटेरी असते जे पालक मुळ्याची भाजी ती आपण आज बनवणार आहे। या भाजीवर एकही काटा नाही, दोन प्रकारचे मुळे असतात, एक काटेरी आणि एक बिना काटेरी। तर आपण ह्याची आज पाल्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर आता आपण सर्वात आधी काय करायचे, हे मुळ्याची भाजी सर्व तोडून घ्यायचं आहे। या प्रकारे असे काढून घ्यायचे आणि आपण भाजी आधी साफ करून घेऊया। भाजीमध्ये काय आहे का बघून घेऊ आणि त्यानंतर आपण चिरायला घेऊया। या प्रकारे आपल्याला भाजी सर्व असे जाडे जाडे देठ असतात ना ते बाजूला काढून टाकायचे आणि ह्याचा आपल्याला पाला पाला घ्यायचा आहे। आपण सर्व भाजी या प्रकारे अशी साफ करून घेऊया। पाहू शकता या प्रकारे आपण सर्व भाजी साफ करून घेतलेले आहे। भाजी एक नंबर आहे, अजिबात काही खराब बिराब नाही, मस्त अशी भाजी आपली साफ करून झालेली आहे। आणि या प्रकारे दांडे साइडला मी काढलेले जे जास्त जाड आहेत ते। आपण आता ही भाजी बारीक अशी चिरून घेऊया। आपल्याला या प्रकारे थोडं थोडं घ्यायचे, असं जमा करून घ्यायचे आणि एकदम अगदी बारीक चिरायचे। पाहू शकता या प्रकारे आपण सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। मस्त अशी भाजी आपली चिरून झालेली आहे। आपण एका बाउल मध्ये सर्व भाज्या काढून घेतलेल्या आहे। आपण त्याचबरोबर एक मुळा सुद्धा बारीक असा चिरून घेणार आहे, जेणेकरून या भाजीमध्ये मुळा खूप छान असं लागतो। त्यामुळे जास्त नाही टाकायचं आपल्याला, फक्त आपण एकच मुळा त्या भाजीत वापरणार आहे। मुळ्याला पण आपण एकदम बारीक असं चिरून घेणार आहोत। त्याच्या अंगावरचे हे सर्व केस काढून घ्यायचं आहे। आधी आपण बारीक बारीक असे तुकडे कट करून घेऊया। या प्रकारे पाहू शकता मस्त असे तुकडे आपले कट करून झालेले आहेत। आपण ह्याला बारीक चिरून घेऊया। असे एकदम पातळ चिरायचे आपल्याला। पातळ चिरून झाल्यावर या प्रकारे बारीक चिरून घ्यायचे। पाहू शकता आपण सर्व मुळे छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। ते सुद्धा आपण या बाउल मध्ये काढून घेऊया भाजीमध्ये। या भाजी आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला। आणि आता पाहून घेऊया त्याच्यासाठी लागणारे साहित्य। म्हणजे एवढे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आपल्याला हे लसूण ह्याच्यामध्ये जास्त टाकायचे, त्यामुळे मी एवढे 10-12 लसणाचे कळ्या घेतलेत छान असे। ते आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि या दोनच प्रकारच्या मिरची आपल्याला लसूण आणि मिरचीच लागणार आहे या भाजीला, दुसरं कुठलंच काहीच लागणार नाहीये। तर हे दोनच ह्याच्यामध्ये मी भाजी बनवणार आहे। तर आपण ह्याला बारीक करून घेऊया। पाहू शकता तुम्ही इथे या प्रकारे मोठा मोठा असं हिरवी मिरची आणि लसूण मीठ टाकून थोडासा आणि बारीक करून घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी घालायची आहे, त्यासाठी आपलं सर्वात आधी भाजी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। पाहू शकता या प्रकारे आपल्याला स्वच्छ भाजी धुवून घ्यायचं आहे। आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे। आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे
आपल्या भाजीला फोडणी घालून घेऊया। त्यासाठी त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं की लगेच आपण हे वाटलेले हिरवी मिरचीचा ठेसा टाकायचे। आपला ठेसा झालाय तेलामध्ये भाजून आपण ही भाजी टाकून घ्यायची। भाजीला चांगलं घालून घ्यायचं। थोडासा आपण मीठ टाकून घेऊया भाजीला वरून। मिक्स करून घ्यायचे छानपैकी। याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची नाहीये, 1 नंबर भाजी तयार होणार आहे। एकदम मस्त झणझणीत अशी। ताट ठेवून देऊया आणि 5 मिनिटात भाजी आपली लगेच शिजून होते। ते पालेभाजी आहे त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही। आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण कुट्टा टाकून घेऊया। शेंगदाण्याचं आपल्याला बारीक केलेलं कूट टाकायचे। या प्रकारे मी 3 चम्मच कूट टाकले। छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि 2 मिनिटं आपल्याला अजून बारीक गॅसवर त्याला थोडंसं शेंगदाण्याचं तेल सुटायपर्यंत शिजून द्यायचे। कूट अगदी थोडासा मोठा मोठाच टाकायचे जेणेकरून छान लागतो या भाजीमध्ये कूट। पाहू शकता मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे। मस्त असं आपल्या भाजीला ऑइल सुद्धा सुटलंय। खूप छान अशी भाजी, मस्त अशी टेस्टी आणि झणझणीत भाजी तयार झालेली आहे। या प्रकारे नक्की एकदा तुम्ही पण भाजी ट्राय करा। 1 नंबर मुळ्याची पानाची भाजी खूप छान लागत असते। खाऊन बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।